नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे हार्दिक स्वागत। तरी आज आपण व्हिडिओमार्फत पिकावरील फवारणीची योग्य वेळ कोणती त्याविषयी माहिती या व्हिडिओमधून पाहणार आहोत। चला तर मग, फवारणीची योग्य वेळ कोणती, अमावस्या का पौर्णिमा? आपण जेणेकरून आपल्या पिकाचे उत्पन्न अधिक होईल, पिकावरील ती कीड योग्य प्रमाणे नियंत्रण करण्यासाठी फवारणी करण्याची योग्य वेळ अमावस्या का पौर्णिमा हे आपण शास्त्रीय कारणाद्वारे पाहणार आहोत। तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। तसेच चॅनलवरचे नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। अमावस्या व पौर्णिमा झाली की कीटकनाशक फवारणी का करावी? तर सर्वप्रथम अमावस्येचा विचार केला तर ह्या अंधाऱ्या रात्री सर्व कीटक पिकावरती अंडी घालतात आणि नंतर 1 ते 2 दिवसांनी त्या अंड्यातून पिल्ली यायला चालू होतात। काय होते, अंडी पहिल्यांदा काय अंधाऱ्या रात्री अमावस्येच्या काय करतात, आपल्याला अंडी घालतात आणि त्या 2 ते 3 दिवसांनी काय होतात, त्यातनं पिल्ले बाहेर यायला चालू होतात। तर हीच वेळ असते फवारणी करायची, म्हणजे अमावस्याच्या नंतर 3 दिवसांनी। कारण ह्यावेळी आपण फवारणी केल्यास आपल्याला डबल फायदा होतो। कसा फायदा होतो डबल? तो फायदा म्हणजे फवारणी केल्यानंतर पहिले नर मादी कीटक असतात ते मरतात आणि ह्यासोबत त्यांनी घातलेली अंडी किंवा लहान पिल्ले पण मरतात। म्हणजे कसा डबल फायदा होतो? आपले पहिले जे अळी तयार झालेली असते नर आणि मादी कीटकाची, ती पण मरते आणि त्यांनी सोबत घातलेली लहान पिल्ले अंडी पण मरतात। ह्यामुळे अमावस्यानंतर 2 ते 3 दिवसांनी फवारणी केल्यास कीटकांच्या 2 पिढ्या मरतात। किती पिढ्या मरतात? तर 2 पिढ्या मरतात। त्याच्या उलटच आहे, आपण पौर्णिमेचा जर विचार केला तर पौर्णिमेचा विचार जर केला तर अमावस्याच्या उलटे पौर्णिमेचे आहे। त्यामुळे कीटक अंडी देत नाहीत, त्यामुळे पौर्णिमेनंतर सहसा फवारणी करू नये। कसं, कीटक जे असतील ते मरतील, आळ्या देत नाहीत अगर काही, त्याच्यानंतर त्यांची लाईफ सायकल नंतर चालू होते। त्याच्यामुळे अंडी घातलेली काय ते हे होत नाही, अंडी नंतर अमावस्याला घालते, त्याच्यामुळं पौर्णिमेचा काही हे होत नाही, फायदा होत नाही। फवारणीसाठी जैविक पद्धतीचे किंवा रासायनिक पद्धतीचा वापर करू शकता। अशीच नवीन माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।